गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराडचं नाव चर्चेत आलेलं आहे। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडचं नाव चर्चेत आलं असलं तरी वाल्मिकवर बीडमध्ये तब्बल 15 गुन्हे दाखल आहेत। खुनाचा प्रयत्न, खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। वाल्मिक कराडच्या आजवरच्या गुन्हेगारीचा रेकॉर्ड काय सांगतोय बघूया एका खास रिपोर्टमधून। बीडच्या गुन्हेगारीचा वाल्मिक पॅटर्न, नेतागिरीच्या बुरख्या आड वाल्मिकची गुंडगिरी, गंभीर गुन्ह्यांची नोंद तरी 2 पोलिसांची सिक्युरिटी। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आलंय। मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिकच्या काळ्या कुट्ट कारनाम्यांची यादीच जगजाहीर झाली आहे। हाणामारी, खंडणीपासून खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे वाल्मिकवर दाखल आहेत। 1999 ते 2024 या 25 वर्षांच्या काळात बीडमध्ये एकट्या वाल्मिक कराड विरोधात तब्बल 15 गुन्हे दाखल आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे गुन्हेगारी जगतातला क्रूर चेहरा वाल्मिकच्या रूपानं समोर आला असला तरी त्याच्या गुन्ह्यांची कुंडली हादरवून टाकणारी आहे। बीडच्या परळीत वाल्मिक कराड विरोधात सर्वाधिक 10 गुन्हे दाखल आहेत। परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा जमाव गोळा करणं आणि मारामारीचे 4 गुन्हे दाखल आहेत। खुनाचा प्रयत्न केल्याचा 1 गुन्हा नोंद आहे। रस्ता अडवल्याप्रकरणी 3 गुन्ह्यांची नोंद आहे। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 2 गुन्हे असे परळीत एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। परळीच नव्हे तर बीड जिल्ह्यात इतर ठिकाणीही वाल्मिक विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत। 2019 साली वाल्मिक कराडवर अंबाजोगाई तालुक्यातल्या बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे। वाल्मिक कराडवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात 2024 मध्ये 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2006 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरोधात केज पोलिसांमध्ये 11 डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एवढे गंभीर गुन्हे दाखल असतानाही वाल्मिक कराडला पोलिसांचं संरक्षण होतं। बीड जिल्ह्यातले आमदार नमिता मुंदडा आणि सुरेश धस यांना पोलीस संरक्षण नाही, मात्र आरोपी वाल्मिक कराडला 2 पोलिसांचं संरक्षण होतं। याहून धक्कादायक बाब म्हणजे वाल्मिक कराडच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसांची अनेक वर्ष बदलीही झाली नसल्याचं सांगितलं जात आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड मागील काही दिवसापासून फरार आहेत। फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडी कडून विशेष पथकं देखील नेमण्यात आलेली आहेत, मात्र अजूनही त्यांना पत्ता लागत नाही। त्यामुळं हे सीआयडीचे अधिकारी ज्यांच्या मुसक्या कधी आवळणार, त्याचबरोबर इतर आरोपींच्या मुसक्या कधी आवळणार आणि यांच्यावरती कारवाई काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकूणच बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येचं सगळ्या गुन्ह्यांचा एकत्रित तपासात वाल्मिक कराड यांचीही चौकशी होणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। विष्णू बुर्गे, G24 तास, बीड।